तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। पहिला प्रश्न आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? तर याचे उत्तर आहे डी 47। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? तर 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी दिनेश वाघमारे। पुढील प्रश्न आपण पाहूयात, केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानुसार कोणत्या राज्यातून सर्वाधिक साखर निर्यात होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्यातून सर्वाधिक साखर निर्यात होणार आहे। पुढील प्रश्न, अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए JD व्हॅन्स यांनी अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे। कोणते? JD व्हॅन्स यांनी। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, खो खो दुसरा विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केले जाणार आहे? तर खो खो दुसरा विश्वचषक स्पर्धा ही 2027 वर्षी आयोजित केली जाणार आहे। बी याचे योग्य उत्तर आहे 2027। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आपण पाहूया, दुसरी विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर दुसरी विश्वचषक स्पर्धा ही बर्मिंगहॅम या ठिकाणी होणार आहे। लक्षात ठेवा, बर्मिंगहॅम याचे उत्तर आहे ए बर्मिंगहॅम या ठिकाणी दुसरी विश्वचषक स्पर्धा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। पुढील प्रश्न आपण पाहूयात, पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत महिलांचे किती संघ सहभागी झाले होते? तर पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत 19 एवढे संघ सहभागी झाले होते। सी याचे योग्य उत्तर आहे 19। पुढील प्रश्न आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये किती खेळांचा समावेश आहे? तर 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये 35 खेळांचा समावेश आहे। किती खेळांचा समावेश आहे? 35। याचे उत्तर आहे सी 35 खेळांचा समावेश आहे। पुढील प्रश्न आपण पाहूयात, कोणत्या राज्यात 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड। उत्तराखंड या राज्यात 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे। डी याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड। पुढील प्रश्न, दुसऱ्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी नियोजित असलेले ठिकाण बर्मिंगहॅम कोणत्या देशात आहे? तर दुसऱ्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी नियोजित असलेले ठिकाण इंग्लंड या देशात आहे। कोणत्या ठिकाणी आहे? तर इंग्लंड या देशामध्ये आहे। बी याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न, पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत पुरुषांचे किती संघ सहभागी झाले होते? तर पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत पुरुषांचे एकूण 20 संघ सहभागी झाले होते। डी याचे योग्य उत्तर आहे 20 संघ सहभागी झाले होते। पुढील प्रश्न, पंतप्रधान वाणी ही योजना कोणत्या विभागाने सुरू केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दूरसंचार विभाग। तर दूरसंचार या विभागाने पंतप्रधान वाणी ही योजना सुरू केली होती। पुढील प्रश्न आपण पाहूया, मिशन वात्सल्य पोर्टल, मिशन शक्ती पोर्टल व मिशन शक्ती मोबाईल ॲप हे कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे मिशन वात्सल्य पोर्टल, मिशन शक्ती पोर्टल व मिशन शक्ती मोबाईल हे ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे। पुढील प्रश्न आहे, दरवर्षी लाल किल्ला येथे भारत पर्व महोत्सवाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाच्या वतीने केले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ए केंद्रीय पर्यटन मंत्रालय याच्या वतीने दरवर्षी लाल किल्ला येथे भारत पर्व महोत्सवाचे आयोजन होत असते। पुढील प्रश्न आहे, बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम कधी सुरू करण्यात आला होता? तर बेटी बचाव व बेटी पढाव हा उपक्रम 22 जानेवारी 2015 ला सुरू करण्यात आला होता। लक्षात ठेवा 22 जानेवारी 2015। डी याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आपण पाहूया, मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र राज्याने कोणत्या वर्षी सुरू केली होती? तर मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र राज्याने सी याचे योग्य उत्तर आहे 2022 या वर्षी सुरू केली होती। लक्षात ठेवा 2022 या वर्षी मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र राज्याने सुरू केली होती। पुढील प्रश्न, भारत पर्व महोत्सवातील चित्ररथासाठी मध्यवर्ती संकल्पना काय असणार आहे? तर भारत पर्व महोत्सवातील चित्ररथासाठी याचे योग्य उत्तर आहे संपूर्ण भारत वारसा आणि विकास ही संकल्पना असणार आहे। कोणती? संपूर्ण भारत वारसा आणि विकास। पुढील प्रश्न, प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राचा कोणत्या संकल्पनेचा चित्ररथ सहभागी होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मधाचे गाव। तर प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सवात
महाराष्ट्राचा मधाचे गाव या संकल्पनेचा चित्ररथ सहभागी होणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. पुढील प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला 22 जानेवारी 2025 रोजी किती वर्षे पूर्ण झाले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. 10 वर्षे पूर्ण झालेले आहे. सी याचं योग्य उत्तर आहे 10 वर्षे. पुढील प्रश्न, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजे स्मार्ट प्रकल्पाचा कालावधी किती वर्ष आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. 7 वर्षाचा कालावधी आहे. पुढील प्रश्न, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. 2020-2021 या वर्षी सुरू करण्यात आला होता. ए याचं योग्य उत्तर आहे 2020 ते 21 या वर्षी सुरू करण्यात आला होता. पुढील प्रश्न, राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. पुणे. पुणे या ठिकाणी राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे विश्व मराठी संमेलनाचे आयोजन होणार आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात. नुकतेच हेरजी हेल्वे यांनी कमांडर लेफ्टनंट जनरल या पदाचा राजीनामा दिला आहे. ते कोणत्या देशाचे सैन्य प्रमुख होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. इस्रायल. इस्रायल या देशाचे सैन्य प्रमुख होते. पुढील प्रश्न आपण पाहूयात. भारतीय वंशाचे जगातील सर्वाधिक प्रभावशाली सीईओ असलेले सत्या नडेला हे कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ ते आहेत. पुढील प्रश्न आपण पाहूयात. हसन मुश्रीफ यांची कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे? तर हसन मुश्रीफ यांची वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. बी याचे योग्य उत्तर आहे वाशिम. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल हेल्थ मिशनला किती वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. 5 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल हेल्थ मिशनला 5 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील प्रश्न, HSBC हुरूनच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे सीईओ कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. सत्या नडेला. पुढील प्रश्न आपण पाहूयात. महाराष्ट्रात सद्यस्थिती किती बिबटे असल्याचे नोंद वन्यजीव विभागाकडे आहे? तर महाराष्ट्रात सद्यस्थितीत 4800 बिबटे असल्याचे नोंद वन्यजीव विभागाकडे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. 4800. पुढील प्रश्न, देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा ही महाराष्ट्र या राज्यात सुरू होणार आहे. ए याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न आपण पाहूयात. मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे यांनी शपथ घेतली? तर मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे यांनी शपथ घेतलेली आहे. कितवे? तर 48वे. डी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा या वर्षीचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. 50वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. पुढील प्रश्न, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर कोणत्या भाषेचा होतो? तर इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक इंग्रजी या भाषेचा वापर होतो. सी याचे योग्य उत्तर आहे इंग्रजी. पुढील प्रश्न, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या म्हणजे सेबीच्या अध्यक्षा कोण आहेत? तर भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या अध्यक्षा माधवीपुरी ह्या आहेत. ए याचे योग्य उत्तर आहे माधवीपुरी. पुढील प्रश्न, देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा राज्यातील कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे? तर देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा ही मुंबई या ठिकाणी सुरू होणार आहे. बी याचे योग्य उत्तर आहे मुंबई. पुढील प्रश्न आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना कधी झाली होती? तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना ही 26 जानेवारी 1975 झालेली होती. ए याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा.